आजीच्या गोष्टी. खुन्या जो झोपला तो संपला. छोटी आणि तिचा भाऊ नेहमीप्रमाणे आजही आजीच्या घरी आले होते. गेल्या रात्री छोटीला पडलेलं स्वप्न तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. म्हणूनच नको नको म्हणूनही ती तिच्या भावाचं काहीही न ऐकता आज आपल्या शेतातील घरात म्हणजेच आजीच्या घरात आले होते. ते दोघेही खाटेवर बसून होते. अचानकच वाऱ्याचा एक जोरदार झोत आला. त्याबरोबरच आड केलेलं घराचं दार हलकंच उघडलं गेलं. पाहतात तर काय, बाहेर आजी उभी होती. तिचं ते नेहमीसारखंच भयानक रूप शरीरात कापरं भरवणारं होतं. छोटी आलीस? छान. आजीच्या गोष्टी आवडतात ना तुला? आजी हळूहळू आत येऊ लागली. ती मुलांजवळ त्यांच्या खाटेवर येऊन बसली. काय मग, तयार आहात ना आजीच्या गोष्टी ऐकायला? मुलांनी काहीही न बोलता घाबरत हलकेच मान हलवली. ऐका तर मग, आजच्या गोष्टीचं नाव आहे खुन्या जो झोपला तो संपला. ही गोष्ट साधारण 30-40 वर्ष जुनी असेल. भालचंद्र नोकरीनिमित्त नवीनच त्या परिसरात आला होता. त्याला नोकरी तर मिळाली होती, पण त्याच्या राहायची सोय काही होत नव्हती. कामावरच्याच एका माणसाकडून त्याला एका वाड्याविषयी समजलं. त्याच परिसरात एक वाडा होता, फार जुन्या काळातील. त्या वाड्यामधीलच एक खोली स्वस्त भावात भाड्याने द्यायची होती. बाकी कसलीही विचारपूस न करता भालचंद्र लगेच तयार झाला. त्याला तसंही काहीही करून आजच्या स्वतःच्या राहायची सोय करायची होती. नाहीतर आजची रात्र त्याला या थंडीत रस्त्यावरच घालवावी लागणार होती. वाड्याची मालकीणही त्याच वाड्यात राहायची असं त्याला कळलं. म्हणून कामावरून सुटल्यावर तो थेट त्या वाड्याच्या दिशेने निघाला. रात्र झाली होती. थंडीचे दिवस. त्या अंगावर येणारा वारा शरीर शहारत होता. भालचंद्रने त्याचं सामान एका ट्रंकेतून आपल्या सोबतच आणलं होतं. मनोमन तो प्रार्थना करत होता, कसंही करून त्या वाड्यात राहायची सोय व्हायलाच हवी. रस्त्याकडेची वस्ती हळूहळू विरळ होत होती. रस्त्याच्या अगदी शेवटच्या टोकाला तो वाडा दिसत होता. वाड्यात एकच मोठा दिवा चमकत होता. त्यामुळे आसपासचा परिसर संपूर्ण अंधारात होता. भालचंद्र हळूहळू त्या वाड्याजवळ पोहोचला. रात्रीच्या अंधारात तो वाडा फारच भयानक दिसत होता. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. तो वाडा रस्त्याच्या अगदी शेवटी होता. त्यापुढे मोकळं रान होतं. रात्रीच्या या गार वाऱ्याबरोबर रानात वाढलेलं गवत सळसळ आवाज करत हलत होतं. पहिल्या नजरेत तिथे नक्की काहीतरी असावं असंच वाटत होतं. कोणीतरी त्या रानातून भालचंद्रकडे रोखून पाहत असल्यासारखं. असं वाटत होतं कोणत्याही क्षणी त्या झाडीतून असं काहीतरी अंगावर झेप घेईल ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. भालचंद्रने घाबरून धाडधाड आवाज करत त्या वाड्याचं दार ठोकलं. भालचंद्रची नजर अजूनही त्या रानावर खिळून होती. इतक्यात वाड्याचं दार करकर आवाज करत उघडलं गेलं. तो थेट वाड्याच्या आत शिरला. वाड्यात प्रवेश करताच त्याच्या जीवात जीव आला. समोरच वाड्याची मालकीण उभी होती. ती साधारण 70-80 वयातील एक वृद्ध महिला होती. वाड्याची मालकीण असूनही तिचा अवतार फारच विचित्र दिसत होता. तिचे ते विस्कटलेले केस कित्येक महिने तिच्या डोक्यावर पाण्याचा एक थेंबही लागला नसल्याचं सांगत होते. अंगावरचे मळके कपडे कित्येक दिवस तसेच वापरत असलेले वाटत होते. वाड्याची ही अवस्था फारशी काही चांगली नव्हती. सगळीकडे धूळ माती, पालापाचोळा आणि कोळ्याची जाळी. तो वाडा कमी एखादा भूत बंगलाच जास्त वाटत होता.
वृद्ध महिला काहीशी मानसिक रुग्णच वाटत होती. बाहेरच्या मोकळ्या मारणाला घाबरलेला भालचंद्र या भयानक वाड्याकडे पाहत विचारातच पडला. वाडा आणि तिथला परिसर नक्कीच भयानक होता, पण भालचंद्रला मात्र तिथे फक्त रात्रीच्या वेळी राहण्याची मतलब होतं. शिवाय तिथलं भाडंही फारच कमी होतं. थोडा विचार केल्यावर भालचंद्रने मनाची तयारी केली. त्याने तिथे राहण्याचं पक्क केलं. त्या महिलेनेही मग भालचंद्रला त्याची खोली दाखवली. खोली बरीच ऐसपैस होती. संपूर्ण खोलीत उजेडासाठी फक्त एक बल्ब लावला होता. एकूणच भालचंद्र या खोलीने खुश होता. कामावरच कामगारांना जेवणाची सोय असल्याने भालचंद्र तेथून जेवूनच आला होता. नवीनच लागलेल्या कामावरचा ताण आणि दिवसभरच्या थकव्याने भालचंद्रला खूप झोप येत होती. त्याने जमिनीवरच आपल्याकडची एक चादर अंथरली आणि तो लगेच झोपी गेला. काही वेळातच कसल्याशा आवाजाने त्याला अचानक जाग आली. भालचंद्रला आधी तर हा त्याचा भास वाटला, पण मग त्याने नीट कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला. आवाज घरातूनच येत होता. त्याने पुन्हा एकदा नीट लक्ष देऊन ऐकलं. माळ्यावर कोणीतरी चालत होतं. भालचंद्र घाबरला. झोपताना तर त्याने दाराला आतून कडी लावली होती. मग माळ्यावर कोण असेल? पुन्हा एकदा आवाज आला. त्याने आपल्याकडची टॉर्च काढली. माळ्यावर चढायला एक शिडी ठेवली होती. तो सावधवर माळ्याच्या दिशेने गेला. पण माळ्यावर तर काहीच नव्हतं. जुना वाडा, त्यामुळे खोलीत उंदरांचा वावर असेल अशी स्वतःची समजूत घालत तो पुन्हा एकदा झोपायला निघून गेला. त्याला डुलकी लागती ना लागते तोच त्याच्या कानावर कटकट असा आवाज आला. हे काहीतरी विचित्रच होतं, कारण यावेळी आवाज त्या खोलीच्या भिंतीतून येत होता. भालचंद्र घाबरला होता. त्याने हलकच खोलीचं दार उघडलं आणि तो बाहेर पाहू लागला. बाहेर तर कोणीच नव्हतं. तो आवाज अजूनही त्या खोलीच्या भिंतीतून येतच होता. इतक्यात त्याला दुसऱ्या एका खोलीत हालचाल दिसली. भालचंद्र दाराआड लपून पाहू लागला. ती म्हातारी खोलीतून बाहेर आली होती. ही इतक्या रात्री जागी कशी? तिला काही विचारायचं म्हणजे, कारण ती तशीही विचित्रच वागत होती. भालचंद्रने खोलीचं दार हलकच बंद केलं. तो आतूनच दाराच्या फटीतून त्या म्हातारीकडे पाहत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती त्याच्याच दिशेने येत होती. भालचंद्र आतल्या आत घाबरला होता. तो दरवाजापासून जरा लांब झाला. त्या खोलीतील आवाज मगाशीच बंद झाले होते, पण आता या म्हातारीचं मध्येच काय कुणास ठाऊक. तिने भालचंद्र ज्या खोलीत होता त्या खोलीच्या दाराला आपले कान लावले, पण दार नुसतं आड केलं असल्याने ते उघडलं गेलं. भालचंद्र आणि म्हातारी दोघेही एकमेकांना पाहून जरा घाबरले. तू अजूनही जागा आहेस? नाही, नको नको, तू जागा आहे तो अजून. म्हातारी जोरजोरात ओरडू लागली. ती तशीच विचित्रच ओरडत वाड्याच्या गेटपाशी गेली आणि पुन्हा वाड्यात आत जायला निघाली. भालचंद्रला राहवलं नाही. आजी, अहो आजी, ऐका ना, खोलीत खूप विचित्र वाटत आहे हो. तिथे सतत असं वाटतंय की भिंती जिवंत आहेत, माळा जिवंत आहे. हो, या वाड्याच्या प्रत्येक विटा जिवंत आहेत. हो, जा झोप जा लवकर, अजून रात संपलेली नाही. ती म्हातारी असंच काहीतरी विचित्र परळत आत निघून गेली. भालचंद्रला बाहेर काहीतरी घसटल्यासारखा आवाज आला. या वाड्यात नक्कीच काहीतरी भयानक रहस्य दडलं होतं आणि याचा केंद्र ती म्हातारी होती. तिला सगळं माहीत होतं. किंबहुना तिची ही अवस्थाही त्यामुळेच झाली असावी. पण आता काय करायचं? बाहेर जावं तर ही जीवघेणी थंडी, शिवाय ते भयानक रान. भालचंद्रने आजची रात्र त्याच खोलीत घालवायची ठरवली. तो धाडस करून खोलीत शिरला. तो सर्व देवांचे नामस्मरण करू लागला. अख्खी रात्र त्याने जागून काढली होती. दुसरा दिवस उजाडला.
जागरणामुळे त्याला चक्कर आल्यासारखी जाणवत होती. तो वाड्यातून कामावर जायला निघाला. कामावर जात असताना त्याला एक भयानक दृश्य दिसलं, जे त्याला काल रात्रीच्या अंधारात लक्षातच आलं नव्हतं. आसपासची सगळीच घरंही बंद होती. त्यांकडे पाहून ती बरीच वर्ष बंद असल्यासारखं दिसत होतं. तिथे एका घरात मात्र काहीतरी हालचाल दिसली. तिथे नक्कीच कोणीतरी राहत होतं. कामावरून येताना त्या घरात थोडीफार चौकशी करू असं म्हणत धावत पळत तो त्या कामावरच्या माणसाला जाऊन भेटला. हा तोच माणूस होता ज्याने भालचंद्रला काल त्या खोलीबद्दल सांगितलं होतं. भालचंद्रने त्याला काल रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला, पण त्याने मात्र या गोष्टी तितक्याशा मनावर घेतल्या नाहीत. नवीनच जागा, शिवाय कामावरचा थकवा याने हे भास होत असतील असं तो म्हणाला. 1-2 दिवस तिथेच थांब, छान झोप घे, बघ सगळं ठीक होईल असं म्हणत त्या माणसाने भालचंद्रची समजूत काढली. आज दिवसभर भालचंद्रचं कामात लक्षच लागत नव्हतं. सतत मनात तेच विचार फिरत होते. आज साहेबांना सांगून तो 2 तास आधीच निघाला होता. तो सरळ त्या शेजारच्या घराकडे वळला. त्याने त्या घराचं दार ठोकलं. आतून एक 50शीतील महिला बाहेर आली. नमस्कार, मी भालचंद्र. मी त्या आजींच्या वाड्यावर भाडेतत्वावर राहत आहे. तो तिथे रस्त्याच्या शेवटी वाडा आहे ना, तिथे. तुम्ही तिथे राहता? त्या बाईने आश्चर्याने विचारले. कालपासून? का? काय झालं? काही नाही. तुम्हाला काही तिथे जाणवलं का? हो, पण हे तुम्हाला कसं माहीत? आणि इथली सगळी घरं अशी बंद का? मी तेच विचारायला आलो होतो. तो वाडा झपाटलेला आहे असे लोक म्हणतात. त्या वाड्याबद्दल तसं कोणाला जास्त माहीत नाही, पण या बंद घरांमागेही त्याच वाड्याचा हात होता. वाड्याचा हात होता? मी समजलो नाही. या सर्वच घरांतील माणसेही गायब आहेत. मी देखील इथे राहत नाही. आज बऱ्याच वर्षाने इथल्या जमिनीच्या व्यवहारासाठी म्हणून आली होते. उद्या निघणारच आहे. तुम्ही तिथे राहता तर जरा सांभाळूनच राहा असं म्हणत तिने दरवाजा लावून घेतला. भालचंद्रला आता कळून चुकलं होतं की तो किती मोठ्या संकटात सापडला आहे ते. भालचंद्र वाड्यातील त्याच्या घरात आला. त्याचं डोकं फारच दुखत होतं. कालच्या जागरणाने संपूर्ण खोली त्याच्या डोळ्याभोवती फिरत होती. शेवटी देवाचं नाव घेत त्याला कधी झोप लागली त्याचं त्यालाच कळलं नाही. रात्री उशिरा त्याला खटखट आवाज येऊ लागले. ते आवाज भिंतीतून येत होते. भालचंद्र धडपडून जागा झाला. तिथे नक्कीच कोणीतरी होतं. भालचंद्र झोपेतून घाबरतच उठला होता. तो धापा टाकत होता. तो देवाचं नाव घेऊ लागला आणि अचानकच सगळं काही शांत झालं. एक स्मशान शांतता. पण ती फार काळासाठी टिकणारी नव्हती. भालचंद्र खोलीच्या एका कोपऱ्यात पायात डोकं घालून बसला होता. तेवढ्यात त्याच्या कानावर काहीतरी पडलं. कोणीतरी काहीतरी लोखंडी वस्तू घासत होतं. हा आवाज त्याने कालही ऐकला होता. त्याने हळूच खिडकीतून बाहेर पाहिलं. अंधारातून एक 6-6.5 फुटाची व्यक्ती हातात काहीतरी हातोड्यासारखं घेऊन जात होती. ती त्या माळरानातून उलट्या दिशेने आली होती. अचानकच तिने याच्या दिशेने पाहिलं. भालचंद्र घाबरून खाली झाला. काय चाललंय त्याला काहीच कळत नव्हतं. पुन्हा एकदा ती स्मशान शांतता. एव्हाना खोलीतील भास पूर्णपणे बंद झाले होते. त्याला लांबवर धाडधाड असे आवाज येऊ लागले. कोणीतरी बाई जोरजोरात ओरडू लागली. ही तीच तर बाई नसेल ना? भालचंद्र थरथरत होता. काही वेळाने तेही आवाज बंद झाले. 5-10 मिनिटानंतर पुन्हा एकदा काहीतरी घसटल्यासारखं ऐकू आलं. भालचंद्रने धावतच खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्याच्या हातापायांचा त्राणच गेला. भीतीने त्याचं पूर्ण शरीर शहारलं. बाहेर तोच माणूस. एका हातात रक्ताने माखलेला हातोडा तर दुसऱ्या हाताने त्या बाईच्या शवाला घसटत घेऊन चालला होता. तिच्यासोबत काय घडलं असेल हे त्या हातोड्याकडे पाहून भालचंद्रच्या लक्षात आलं होतं. पण भय इथेच संपलं नव्हतं.
कारण तो माणूस याच वाड्यात आला होता. भालचंद्र दाराच्या फटीतून बाहेर पाहू लागला. म्हातारीने त्याला वाड्यात घेतलं. तो ते प्रेत फरफटत आत घेऊन गेला. तिथे म्हातारी आपल्या पदराने जमिनीवरचं रक्त पुसत होती. भालचंद्रच्या अंगात भीतीची शहारी आली. त्याला लवकरात लवकर इथून निघावं लागणार होतं. तोच ते हातोड्याचे घाव याच्या कानावर पडले. भालचंद्र आतल्यात रडत होता. अचानकच त्याला काहीतरी आठवलं. बाजूलाच पडलेली एक काठी घेऊन त्याने त्याच्या खोलीची भिंत पोखरायला सुरुवात केली. ती फारच ढिसूळ होती, जणू कोणीतरी नवख्यानेच बांधली असावी. पण त्याही पेक्षा भयानक म्हणजे भिंतीत मानवी सांगाड्याचे तुटलेले अवशेष होते. त्याला म्हातारीचे शब्द आठवले. भिंती जिवंत आहे, माळा जिवंत आहे. हो, या वाड्याच्या प्रत्येक विटा जिवंत आहेत. तो खुन्या होता. त्या म्हातारीचा मुलगा. तो आता भूतयोनीत होता. त्याचाही कधी काळी असाच क्रूररित्या खून झाला होता. हीच वेळ होती. खुन्या त्या शवाची विल्हेवाट लावत होता. बाहेर ती म्हातारी रस्त्यावरचं रक्त आपल्या पदराने साफ करत होती. भालचंद्रने हळूच खोलीचं दार उघडलं. तो दबक्या पावलाने वाड्याच्या दरवाजाजवळ आला. इतक्यात त्या म्हातारीने त्याला पाहिलं. तिने धावत येऊन भालचंद्रला घट्ट पकडलं. ती जोरजोरात ओरडू लागली. घरातून खुन्या बाहेर आला. तो रक्ताने माखला होता. भालचंद्रकडे हा शेवटचा पर्याय होता. त्याने होती नव्हती सगळी ताकद एकवटली आणि जोर लावून म्हातारीला दूर ढकललं. पण ती काही ऐकत नव्हती. तिने भालचंद्रच्या हाताचा चावा घेतला. खुन्या एव्हाना दारात आला होता. तेवढ्यात भालचंद्रने म्हातारीच्या जोरात मुस्काटात लगावली. तशी ती जमिनीवर कोसळली. भालचंद्र आपला जीव वाचवत धावत सुटला. आजी म्हणजे भालचंद्रला घरात ऐकू येणारे आवाज हे त्या मृत माणसांचे आत्मे होते. ते मुद्दामून त्याला जागा करून सावध करत होते. हो, अगदी बरोबर. पण मग भालचंद्र आता यातून सुखरूप वाचला होता ना? नाही, गोष्ट अजून संपलेली नाही. भालचंद्र रात्रभर त्याच्या कामाच्या ठिकाणी कुडकुडत बसला होता. सकाळ झाली. त्याचे कामावरचे सहकारी आले. भालचंद्रने त्या माणसाला सर्व घटना सांगितली. त्यानेही ती नीट समजून घेतली. रात्र झाली. तो यावेळी स्वतः भालचंद्रला एका घरात घेऊन गेला. खोली छोटी जरी असली तरी ती त्या वाड्यापासून फार लांब होती. भालचंद्र, ही बघ, ही आहे तुझी खाट. 2 दिवस जागरणाचा आहेस. आज यावर गाढ झोपून दे बघू. पैशांचं वगैरे नंतर बघू. भालचंद्रही आनंदात होता. त्या माणसाने दाराला बाहेरून कडी लावली आणि मनाशीच बोलला, तू माझ्या आईवर हात उचलायला नको होतास. भालचंद्र खाटेवर झोपायला गेला. खाटेखाली काहीशी हालचाल होत होती. कारण खाटेखाली खुन्या आणि त्याची म्हातारी लपून बसले होते. ते फक्त एकाच गोष्टीची वाट पाहत होते, भालचंद्र झोपण्याची. हे ऐकता छोटी जोरात ओरडली. ती किंचाळतच घराबाहेर आली. तिचा भाऊही पळत बाहेर आला. त्यांना पळताना पाहून आजी बोलली, छोटी, कुठे पळतेस? आज पळतेस, पण उद्या परत येशील ना आजीच्या गोष्टी ऐकायला? आजीच्या गोष्टी. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुलबुवा. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील. इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.